आज आपण पुन्हा गप्पा मारायला भेटलो आहोत. आजचा मला एक ॲक्च्युली एक विषय मांडायचा आहे की शिक्षण म्हणजे काय किंवा आपण शिकतो म्हणजे काय करतो. पण त्याच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो की मला का बरं कुठून याचा रेफरन्स मिळाला. तर एक जॉश वॉटकिन्स म्हणून एक चेस प्लेअर आहे. ही वॉज अ चाइल्ड प्रॉडिजी. त्याच्या आयुष्यावर पिक्चर पण आलेले आहेत हॉलिवूडमधले. आय थिंक फाइंडिंग बॉबी फिशर आणि इनोसंट मूव्स. पुस्तक पण बहुतेक त्याच्या वडिलांनीच लिहिलं ते फाइंडिंग बॉबी फिशर. आणि त्यांनी त्यांनी पण एक पुस्तक लिहिलं आहे आर्ट ऑफ लर्निंग म्हणून. आणि ती त्याची स्पेशालिटी आहे. म्हणजे तो चेस प्लेअर आहे, बऱ्याच नावाजलेला ते आहे, पण तो शिकण्यातही बराचसा माहीर आहे. म्हणजे त्यांनी एक आय थिंक 24-25व्या वर्षी बहुतेक चेस खेळणं कमी केलं किंवा थांबवलं आणि तो एक वेगळ्या ह्याच्यामध्ये गेला. काही ताईची का असं काहीतरी एक नावाचा एक मार्शल आर्टचा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने शिकायला लागला आणि 5-6 वर्षांमध्ये तो त्याचा पण चॅम्पियन झाला, विच इज अ रेअर फिट. की म्हणजे असं एवढं बाहेरचा कोणीतरी येऊन ते करणं ते थोडंसं अवघड असतं असं म्हणतात. तर त्याचं आणि आता तो नवीन अजून काहीतरी शिकतो जे त्याच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये पण कळलं. आणि त्याचं तर खूप असं एकदम चेस प्लेअर आहे, त्यामुळे खूप असं अनालिटिकल थिंकिंग ते आहे आणि बरंच असं डेप्थमध्ये तो बोलत होता. पण मेन त्याचं शिकण्यातलं जे आहे तो मला म्हणजे खूप इंटरेस्टिंग पॉईंट वाटला. आर्ट ऑफ लर्निंग असं ज्या पुस्तकाचं नाव आहे. त्याला विचारलं की तू अशा टेक्निक्स सांग किंवा हाऊ टू मास्टर एनिथिंग असं असतात ना की 5 स्टेप्समध्ये आपण बघतो विकी हाऊ ह्याच्यावर. तर तसं तो म्हणाला नाही, तसं काही नसतं. पण त्याने काही ब्रॉड थीम अशा एक्सप्लोअर केल्या किंवा सांगितल्या की ज्याच्यामध्ये आपण शिकू शकतो. आणि त्यातनं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि मग वाटलं की आपण असा कधी विचार केला आहे का की आपण शिकतो कसं. म्हणजे आपले खूप सारे अटेम्प्ट असतात. आपण शाळेमध्ये फॉर्मली शिकतो आणि एक सिस्टीम असते ती मास्टर करतो, आपल्याला मार्क्स पडतात नाही पडत. नंतरही आपण जेव्हा बाहेर येतो जॉबमध्ये खूप गोष्टी आपण फॉर्मली किंवा इन्फॉर्मली शिकतो. आणि तेच काही जमतात काही जमत नाही. आपले शिकण्याचे पण खूप सारे प्रोजेक्ट्स असतात की हे शिकू ते शिकू आणि ते काही होतात काही होत नाही. तर मला ते वाटलं की आपण थोडं फॉर्मली बघतो का. मग शिक्षण म्हणजे एक्झॅक्टली काय, आपण काय शिकतो किंवा काय ह्याच्याने आपण शिकलं पाहिजे बघितलं पाहिजे. आणि स्पेशली आता जेव्हा की माहिती सगळीकडे अवेलेबल झाली आहे. म्हणजे आज आपण बघतो लहान मुलांना पण ऑनलाईन एज्युकेशन तर आहेच, वेब बेस्ड लर्निंग आहे, बैजूस सारखे काही ॲप्स पण आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटीचे आपापले कोर्सेस आहेत जिथं ऑनलाईन आपण एनरोल करून शिकू शकतो. पण मग हे शिक्षण आहे का किंवा यातले काय चॅलेंजेस आहेत किंवा आपण जेव्हा सेल्फ लर्निंग म्हणतो कुणी हे नसतं त्यात काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि शिक्षण म्हणजे काय, तर ते मला वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारावं म्हणून आजचा हा टॉपिक. अरे मस्त टॉपिक आहे पराग. आणि निरंतर माणसाने शिकत राहिलं पाहिजे आणि आपलं ज्ञान वाढवत राहिलं पाहिजे हे आपण सगळे जाणतो. आपल्याला आवड असते आणि शिकण्यासाठी भरपूर काही आहे. तू जसं म्हणाला आता म्हणजे इंटरनेट चालू झाल्यापासून आणि त्यातल्या त्यात यूट्यूब आल्यापासून तर प्रचंड भांडार आहे शिकण्याचं. तसंच पेड कोर्सेस पण खूप आहेत. तर माझा मूळ प्रश्न असतो कधी शिकताना काही की ज्याला इंग्लिशमध्ये वाय बिफोर वॉट म्हणतात. तर शिकायला खूप काही आहे पण का शिकायचं. म्हणजे काही गोष्टी आहेत ते स्वतःची म्हणजे उत्सुकता असेल कुठल्या विषयाची अगदी सिंपल का असेल ना. म्हणजे जिथं तुम्हाला एखादी रेसिपी बनवायची आहे, ओके, ते शिकणंच झालं की काहीतरी नवीन बनवताय नवीन करताय किंवा ओरिगामी करायची असेल तुम्हाला तर ते छंद म्हणून शिकणं एक गोष्ट आहे. स्वतःचं ज्ञान वाढवणं म्हणून एक गोष्ट आहे. लाईफ स्किल म्हणून एक दुसरी गोष्ट आहे. आणि त्याचा तुमच्या रोजच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या करिअर प्रोग्रेशनमध्ये पोटापाण्याच्या व्यवसायासाठी काय फरक पडतो तिथपर्यंत म्हणजे अगदी खूप ब्रॉड स्पेक्ट्रम आहे हा. आणि तू जसं म्हणाला की सिम्पल लर्न दिस इन 5 स्टेप्स वगैरे अशा शॉर्टकट्सपासून ते अगदी डिटेल्ड 2-2 वर्षाचे कोर्सेसपर्यंत अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला उद्देश काय, वाय बिफोर वॉट हा महत्त्वाचा आहे. आणि मला एक जाणवलं की खूप सारे लोक त्यांना काहीतरी प्रमोशन मिळेल किंवा पुढचा जॉब चांगला मिळेल वगैरे अशा याच्यातून ते ऑनलाईन कोर्सेस जास्ती शोधायला जातात रादर दॅन त्यांना काहीतरी गोष्ट आवडते म्हणून नवीन शिकायला. तर तो एक फार गहन विषय आहे. कारण एक असं आभासी विश्व तयार केलेलं असतं ह्या कंपन्यांनी जे जे हे असे कोर्सेस देतात की तुम्ही अमुक केलं की झटपट यशाचा मार्ग आहे तुम्हाला म्हणून. तर शिकायचं कसं
आणि शिकायचं काय हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे. ऍक्च्युली हा खूप इंटरेस्टिंग विषय बरं का, की काय शिकायचा हा जो विषय काढलास ना, की समटाइम्स मला असं वाटतं की ठीक आहे ना, एम्प्लॉयबल राहण्यासाठी तुम्हाला काही जर एक चार गोष्टी शिकणं आवश्यक असेल तर काही इलाज नाही. म्हणजे ते कदाचित फोर्सफुली शिकणं असं होईल ते. कारण की यू हॅव टू बी इन, तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये रिलेव्हंट राहण्यासाठी. आणि बऱ्याचदा माहीत नसतं आपल्याला हे, की काय शिकलं की मी रिलेव्हंट राहीन. आणि हे कदाचित आपल्या इंजिनिअरिंगच्या दिवसापासूनच आहे, की कुठला कोर्स केला की आपल्याला स्कोप आहे, आणि म्हणजे कुठला कोर्स केला की आपल्याला नक्कीच जॉब मिळेल. तसंच आय थिंक हे त्याच्यानंतरही चित्र काय बदलत नाही. मला वाटतं की इतक्या झपाट्याने गोष्टी बदलतात, एस्पेशली जिथे हे सॉफ्टवेअर ड्रिव्हन बिझनेसचा हा सगळा जो काही भाग आहे तिथे तर अजूनही ह्याच्यात नसतात जातात. तर बऱ्याच वेळा हे खूप डेअरिंगवालं काम आहे. जर मला क्षेत्रच बदलून दुसरं शिकून काहीतरी जर करायचं असेल ते, हे मला नाही वाटत सहसा की हे शक्य होत असेल. म्हणजे शिकण्याची कुवत नाही म्हणून नाही, पण कदाचित ओव्हरऑलच एक फार मोठी रिस्क आहे म्हणूनही होत असेल. पण कमिंग बॅक टू ती मगाशी सुरुवात जे केली ना परागने, नाव विसरलो मी त्या त्या माणसाचं. जॉश पण जॉश वेटस्किन. त्याची लिंक दे बरं का. म्हणजे काहीतरी हे खूप इंटरेस्टिंग आहे, की मला वाटतं की आपण जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये वगैरे होतो की नाही, तेव्हा आपल्याला फोकस्ड एका असं ते कॅम्पमध्ये काय असते त्याच पूर्वी छळछावणी असायची बघ, की तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये त्या झोनमध्ये तुम्हाला टाकलेलं आहे आतमध्ये. आता तुम्हाला इथून ते इंजिनिअरिंगमध्ये आहोत तुम्हाला 4 वर्ष हे करायचंच आहे. कम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा काय जे असेल ते, आणि तुम्हाला तिथून बाहेर यायचं आहे. तर डिस्ट्रॅक्शनचं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये, डिस्ट्रॅक्शनचा पर्याय नाही आहे. आणि तुम्ही डिसिजन पण बनवत नाही की हा मला हे खरं शिकायचं आहे का, हे मला खरं शिकायचं आहे का, हे मला खरं शिकायचं आहे का. नाही, तुम्ही 4 वर्षात मग तेच करायचं आहे, त्याचं डन देईल ना. मला वाटतं की हा खूप मोठा रोल प्ले करतो, की तुम्ही कसं शिकता आणि तुम्ही तेच शिकता आणि शिकत राहता, त्यामुळे तुमचं ते राहतं सातत्य. तिथून बाहेर पडल्यानंतर मला वाटतं की थोडं थोडं आपले डिस्ट्रॅक्शन्स वाढत जातात आपले, आणि आपल्याला असं वाटत जाते की आता मला डिसिजन मेकिंग पॉवर आहे. आणि आपण ती ती सारखीच एक्सरसाइज करत बसतो, की एखादी गोष्ट आपण शिकायला सुरू करतो, मग 2 दिवसानंतर परत तेच इव्हॅल्युएट करतो की हा आपण हे खरं शिकलं पाहिजे का, याचा खरंच फायदा होणार आहे का. आपण हे कधी इंजिनिअरिंगला आपण नाही करत, आपण दर महिन्याला इव्हॅल्युएट नाही करत की अरे मी खरंच कम्प्युटर करून मला काय मिळणार आहे का. नाव यू नो दॅट की मला 4 वर्ष घासायचं आहे आता इकडे. मला वाटतं की हा जो विषय आहे की कसं शिकायचं याच्यामध्ये, ही जी डिस्ट्रॅक्शन्सची ही कशी अवॉइड करायची, हा खूप मोठा भाग आहे. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. एक आणि आय थिंक पराग मागच्या एका आहेत पण भागामध्ये आपण याच्याविषयी बोललो होतो. एखाद्या विषयी मी शिकायला बसलो, मला अर्धा तास काहीतरी बसायचं आहे, काही इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट न होता, पण ते होत नाही. कुठेतरी फोनचा बजर असतो, कुठेतरी ईमेल येतं, कोणीतरी चहाला बोलवतं, कुठेतरी काहीतरी आपल्याला आठवतं, बाहेर जाऊन काहीतरी कपडे वाळत घालायचे, काही ना काहीतरी येत जाते, आणि ते 30 मिनिट आपल्याला एक सलग मिळत नाहीत. आणि त्याच्यामध्ये आपण ते पोमोरेडो टेक्निकबद्दल बोललो होतो, की ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट यू गेट दॅट स्मॉलर चंक. तर ही स्मॉलर डिस्ट्रॅक्शन्स आहेत, की तुम्ही एकदा हे स्मॉल पॅकेट काढलं की ॲटलिस्ट ते 30 मिनिट तरी मी कसे एका ठिकाणी बसू. आणि बिगर डिस्ट्रॅक्शन्स आहेत, एकदा मी ठरवलं की सपोज आपण सागरचा प्रश्न समजा ॲड्रेस केला की काय शिकायचं हे मला कळलं, पण हे मी जर ठरवलं की त्याच्यामधून पण डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे. डू आय हॅव अ कमिटमेंट ऑफ सिटिंग विथ इट फॉर 6 months, 1 year, 2 years. आणि हे दोन्ही पण हे कसे हाताळायचे हा खरंच प्रश्न आहे. माझ्याकडे उत्तर नाही जातं. म्हणून मला ॲक्च्युली तुझं हे जे काय तुझी हे म्हणालास ना लिंक, ते ऐकायचं आहे. की इफ आय लुक बॅक, आपण जे काय 4 वर्ष रिगरस, 4-5 वर्ष, आता सागरच्या केसमध्ये 5 वर्ष जो काय आपण अभ्यास करून डिग्री मिळवली, त्यानंतर तेवढ्या इंटेन्सिटीने काहीच शिकलो नाही रे. आणि आय वंडर की ती एबिलिटी कुठे हरवली. नाही, असं मला तिथे काहीतरी पल्ला गाठायचा होता की आपल्याला ही डिग्री मिळणं फार आवश्यक होतं. आणि डिग्री किंवा कुठलंही कोर्स सर्टिफिकेशन, अगदी तुम्ही एक आठवड्याभराचा कोर्स करा किंवा 1 दिवसाचा कोर्स करा, हे याच्यात म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की एक काइंड ऑफ सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं, सेल्फ कॉन्फिडन्स असतो की मला कोणीतरी इव्हॅल्युएट केलं आहे आणि सांगितलं की मी या लायकीचा आहे डिग्री मिळण्याच्या किंवा एक डिप्लोमा मिळण्याच्या किंवा काहीतरी कोर्स सर्टिफिकेट मिळवण्याच्या. आणि त्या लालसेपायी किंवा त्या हट्टापायी आपण ते जरूर करतो. आणि कोर्स कुठला का करणार, 5 वर्षाचा करणार का 5. आणि लिटरली मी परवा एक लिंक्डइनवर कोणाचं प्रोफाईल पाहिलं,
त्यांनी 5 तासाचा कोर्स केल्याचं सर्टिफिकेट लिंक्डइनवर टाकलं होतं. अरे बाबा, 5 तासात तू असं काय केलं ज्याच्यामुळे तुला स्वतःचं कौतुक वाटतंय? नाही, असू शकतं, नो डाऊट, आय एम नॉट डिनाईंग दॅट. पण 5 तासात तुम्ही असं किती ज्ञान मिळवलं ज्याचं तुम्हाला सगळीकडे झेंडा रोवावा वाटतं? नाही, तिथंच आय थिंक सागर तू जे म्हणाला की हा म्हणजे दाखवण्यासाठी किंवा आता लिंक्डइनवर तर मला बरेचसे तसेच दिसतात की काहीतरी काहीतरी चिटकवायला आपल्याला पाहिजे म्हणून बरेचसे कोर्सेस आणि असे लोक टाकत असतात, तेच दिसतं. पण अल्टिमेटली तेच आहे, म्हणजे तुमचा इंटरेस्ट आहे म्हणून म्हणा किंवा तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्ही शिकणार कसं. आणि जसं रोहित म्हणाला की शाळेत ते खूप शाळेत किंवा कॉलेजमध्ये जोपर्यंत आपण त्या काय म्हणतात एज्युकेशन फेजमध्ये असतो आणि इन्स्टिट्यूटमध्ये असतो तेव्हा खूप सोपं असतं. कुणीतरी आपल्यासाठी ते सगळा सिलेबस डिझाईन केलेला असतो, आपल्याला शिकवत असतं, आपल्याला इव्हॅल्युएट करत असतं. त्यामुळे आपण तो विचार करत नाही की हे बरोबर आहे का नाही, म्हणजे चांगला का वाईट आय डोंट नो, पण ॲटलिस्ट आपण वी कीप दॅट फेथ ऑन द सिस्टम आणि आपण त्यातनं बाहेर तरी पडतो. पण पुढे डेफिनेटली खूप सारे डिस्ट्रॅक्शन आहेत. हे का शिकायचं, जसं सागर म्हणाला की का शिकायचं ते खूप महत्त्वाचं आहे. दॅट मे बी कीप्स अस मोटिवेटेड आणि मग किती आपण डिस्ट्रॅक्शन किती अवॉइड करून हे करू शकतो. मला एक मध्ये व्हॉट्सअपवरच एक मस्त मेसेज आला होता. व्हॉट्सअपवर खरं म्हणजे व्हॉट्सअप कोट करणं म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं. एक्झॅक्टली हां. स्विच ऑफ झाला असेल तुमचं, त्यामुळे तुम्ही मेंटल ब्रेक घ्या. पण एक त्यात खूप एक मस्त होता, एक पेपर त्यांनी दिला होता, म्हणजे एक्झामचा एक 2च प्रश्न होते त्याच्यामध्ये. तर पहिला प्रश्न होता कुठल्या तरी विषयाचा होता की हा विषय कुणाला समजला आहे की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला जर प्रश्नपत्रिका डिझाईन करायची असेल तर तुम्ही काय प्रश्न लिहाल, तर पूर्ण विषय कळलाय अशी प्रश्नपत्रिका तुम्ही प्रश्न बनवा, असे हा पहिला प्रश्न होता. त्याला काहीतरी 60 मार्क 50 मार्क होते. हां, माहिती, हा, IIT आणि गोव्याचा. हां. हा करेक्ट. आणि दुसरा प्रश्न होता की त्याचे उत्तरं द्या, असं काहीतरी होता. तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की तुम्ही जेव्हा एखादा विषय तुम्ही शिकता म्हणजे तुम्हाला त्याचा सिलेबस डिझाईन करता आला पाहिजे किंवा तुम्हाला ते कळलं पाहिजे की हा इथून इथपर्यंत मी शिकलो किंवा ऍटलिस्ट शिकायचंय. तर तो जो मेंटल मॅप आहे ना तो पाहिजे किंवा ते तसा असला तर आपल्याला हेल्प होईल, स्पेशली आपण जेव्हा सेल्फ लर्निंग करतो. आणि मला वाटतं सेल्फ लर्निंग म्हणजे आपल्याला वाटतं की आता माहिती खूप आहे, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण ते खूप अवघड आहे. हे सगळे जे व्हिडिओ कोर्सेस आणि असतात ना हे खूप पॅसिव्ह असतात. म्हणजे मी पण बरेचसे अटेंड केले. ते टीव्ही बघण्यासारखं आहे. म्हणजे पुस्तक वाचणं आणि टीव्ही बघण्यात जो फरक आहे ना की तुमचं डोकं किंवा मेंदू, मन जे काय म्हणाल ते काय त्यात एंगेज होत नाही. तुम्ही जस्ट पॅसिव्हली बघता आणि तुम्हाला वाटतं हो समजलं, पण नंतर मग ते आठवतही नाही काही दिवसानंतर. आणि त्याचं प्रॅक्टिकली किती जर तुम्ही केलं नाही, काही एफर्ट घेतले नाही तर ते पण नाही. त्यामुळे ते फार सुपरफिशियल आणि मला असं आर्टिफिशियल वाटतं. तर तो एक खूप मोठा धोका वाटतो मला की हे असं ऑनलाईन जे आपण पॅसिव्ह लर्निंग होत आहे ना त्याचं. तुला असं वाटतं का की नाही, पण तुला असं वाटतं का की मे बी आपण हे क्लासरूम टीचिंगची चव आपण एकदा चाखलेली आहे म्हणून आपल्याला हे ऑनलाईन ऑनलाईन लर्निंग अवघड वाटतं? मे बी आत्ताच्या जनरेशनच्या लहान मुलांना जर बघितलं की त्यांचे तर मागचे 2 वर्ष शाळाच ऑनलाईन आहे. मला असं वाटतं बऱ्याचदा की ते लोक खूप सहज आणि खूप इझिली त्याला सरावलेत हे सगळे ऑनलाईन काहीतरी शिकण्याला वगैरे. मला वाटतं की आपण कधीच केलं नाही हे. नाही, डिस्ट्रॅक्शन बरोबर आहे, ऑनलाईन खूप पण आहे. चांगला पॉइंट आहे. आणि मला वाटतं आय होप तसं असावं की मे बी आपल्याला ह्याची सवय आहे म्हणून आपल्याला मे बी अवघड जाते किंवा असं. पण माहित नाही, म्हणजे बेसिक आपण जे फंडामेंटल्स म्हणतो शिक्षणाचे किंवा ह्याचे जे आपल्याकडे पण चिंतन मनन आणि असं हे म्हणतात आणि तुम्ही लिहून काढा म्हणतात किंवा दुसऱ्यांना शिकवा म्हणतात. तर हे खूप अशा ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्यात तुम्ही काहीतरी करता आणि ते तुमच्या म्हणजे मनामध्ये राहतं. मग पण नुसतं ऐकणं, नुसतं हे जर असेल ना तर माहित नाही. म्हणजे आजकाल बरेच मुलं ते पण आपण बघतो खेळण्यापेक्षा मग व्हिडिओ गेम बघत बसा किंवा त्या गेम खेळण्याचे व्हिडिओ असतात जे युट्यूबवर, ते पण खूप लोक बघतात. हे पण हे पण एक वेगळीच गंमत येते, हो का? तर मग मग हे तर खूपच म्हणजे हे पॅसिव्ह प्रकार वाटतात मला. मग त्यामुळे होपफुली त्यांना असेल त्यांच्याकडे इफेक्टिव्ह मेथड की ज्यातनं होत असेल. पण येस, आपल्याला मे बी आपण ज्या ह्याच्यातनं गेलो तर ते अवघड तर आहेच. आपल्याला पण जर काही शिकायचं आहे आणि डेफिनेटली आपण नॉलेज इकॉनॉमी म्हणतो, आपण स्वतःला नॉलेज वर्कर म्हणतो, म्हणजे ज्या ह्याच्यात आपण काम करतो, तर डेफिनेटली आपल्याला पण ते खूपदा शिकावं लागणार आहे. आपले मे बी करिअर पण बरेचदा बदलावं लागणार आहे आपण तेवढं जगलो तर. नाही, तर जसं म्हणतात ना, म्हणजे एकतर गरज काय आहे, म्हणजे शिकायचं कसं, हे आपण त्याच्यावर येऊ लवकरच, कारण तो मूळ विषय आपला. पण गरज किती निकडीची आहे त्याच्यावर आहे. जसं एकेकाळी म्हणाले होते की फक्त घोड्यागाड्या होत्या, ओके, तेव्हा मग कार जेव्हा आल्या रस्त्यावर लोकांनी घोडागाड्या वापरणं कमी केलं आणि जे टांगेवाले होते त्यांच्या पोटावर गदा आली, ओके. तर त्यांनी जोपर्यंत ड्रायव्हिंग शिकलं नाही
तर तोपर्यंत त्यांना किंवा त्यांना त्याची गरज वाटली नाही. पण एक एक काळ असा आला की त्यांना ड्रायव्हिंग शिकणं पर्याप्त होतं, कारण त्यांना पोटाचा प्रश्न होता. नाही तर ते मागे फेकले जातील. तर ते तुम्ही ती निकडीची गरज किती आहे त्याच्यावर तुमचं प्रयास अवलंबून राहतात. ते एक आहे. आणि मग हे शिकायचं कसं जे आहे आणि हे यूट्यूब वगैरे आल्यापासून ना प्रचंड मस्त गोष्ट झाली आहे. कुठलीही गोष्ट जी तुम्हाला फार अवघड वाटत होती, मग मी पेड कोर्सेसबद्दल नाही म्हणत आहे, पण हे यूट्यूब वगैरेवर अरे सोप्या गोष्टी, राईट फ्रॉम ड्रॉइंग काढण्याची तुम्हाला भीती असेल की मला ड्रॉइंग जमतच नाही, इतके कोर्सेस आहेत आणि छोटे सोपे गोष्टी आहेत. कोणतरी समजून सांगतं. आता माझा मुलगा स्वतः अशा गोष्टी करतो, व्हिडिओज पाहतो, पॉज करतो, स्वतः काढून पाहतो, पुन्हा ऑन करतो, पुन्हा चालू करतो. तर हे शिकणंच झालं. एरवी कुठला तरी क्लास शोधा, कुठेतरी घेऊन जा, अशा गोष्टीपेक्षा तुमच्या हातात हे आहे सरळ, तर त्याचा उपयोग नक्की करून घेता येईल. पण हे म्हणजे शिकायचं कसं याच्यावर मी येतोय हळूहळू. तर ह्या गोष्टी शिकायचं कसं हे याच्या टेक्निक्स आहेत, याचे साधनं आहेत. पण जेव्हा तुम्ही म्हणता की मला काहीतरी माझ्या करिअर प्रोग्रेशनसाठी शिकायचं, किंवा पुढचा जॉब किंवा सॅलरी हाईक किंवा कशासाठी तरी शिकायचं आहे, किंवा मला माझ्या क्षेत्रात अप टू डेट राहायचं आहे म्हणून शिकायचं, बाकी मला त्याची सॅलरी पण नाही मिळणार फार जास्ती, पण सध्या माझ्या क्षेत्रात काय चालू आहे माहीत पाहिजे. तर त्याच्यासाठी जे कोर्सेस, सर्टिफिकेशन वगैरे असतात, राईट फ्रॉम मोठमोठ्याल्या इन्स्टिट्यूशनचे मोठमोठ्याले फी घेऊन कोर्सेस असतात, किंवा ऑनलाईन फ्री कोर्सेरावर वगैरे पण तुम्हाला थोडेफार मिळतील. आता कोर्सेरावर बघितलं तर AI आणि मशीन लर्निंगचे सगळ्यात जास्ती पॉप्युलर कोर्सेस आहेत आणि लोक करतात ते. पण त्याचा ॲक्च्युअल उपयोग किती करून घेतो? फक्त म्हणजे माहिती करून घेण्यापुरतं ठीक आहे, पण त्याचा तुमच्या क्षेत्रात खरंच तुम्ही आता मी शिकलो हे, आता मी वापर करणार, हे किती करता तुम्ही? नाही, मला तेच म्हणायचं होतं की जे सध्या आहे ना, म्हणजे तू म्हणत होता सागर, राईट, की यूट्यूबवर आहे आणि इकडं आहे. मला वाटतं माहिती खूप अवेलेबल आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे सगळीकडे, माहिती सहज मिळते. पण म्हणजे तेच मग शिक्षण आहे का? किंवा माहिती आणि ज्ञान आणि अजून काय आपण म्हणतो जे सगळं त्याच्यामध्ये, तर त्याच्यात डेफिनेटली फरक आहे, राईट. आणि आपले स्किल्स पण आले पाहिजे. म्हणजे आता मी माझं चित्राचं तू म्हणालास म्हणून की मला पण ह्याच्यामध्ये ड्रॉइंगमध्ये ते थोडा इंटरेस्ट आहे, मग मी पण मध्ये असंच केलं. मला तेव्हा डिजिटल पेंटिंग थोडंसं नवीन कळलं की असं असं आहे बाबा, कम्प्युटरवर चित्र काढता येतात, काहीतरी असतात. मग मी ते बरेचसे कोर्सेस करत गेलो, पण असं भरकटच जातो मग आपण. आणि बरेचदा असं होतं की तुम्ही नुसते ते व्हिडिओ बघता, पण तुम्ही प्रत्यक्ष तेवढं करत नाही. आणि मग ते तुमचं म्हणजे माहिती खूप मिळते तुम्हाला की कसं करायचं आहे, आणि तुम्ही हे करू शकता, पण तुमचे ते स्किल्स एवढे होत नाही. हा एक मोठा आहे. त्यामुळे तू जसं म्हणाला की मे बी तुम्ही बघताय, मग पॉज करून तुम्ही स्वतः करून बघता, तर ती खूप महत्त्वाची स्टेप आहे. तर हे इंटरनेट किंवा हे जे आहे ना, आपल्याला माहिती मिळते, पण त्याचं ते ज्ञानामध्ये किंवा स्किलमध्ये रूपांतर करणं ते आहेच माहिती आहे. म्हणजे हाऊस म्हणून आहे. मी एक क्विक उदाहरण देतो रोहित. आत्ता ही युरोप फुटबॉल चॅम्पियनशिप झाली ना, तर त्याच्यात मी एक वाचत होतो, इंग्लंडचे कुठला तरी प्लेअर, फुटबॉलचं ज्ञान माझं जवळजवळ शून्य आहे, तर कुठला तरी प्लेअर आहे, तो खूप ऑफकोर्स पॉप्युलर आहे, इंस्टाग्रामवर लाखोनी त्याचे फॉलोअर्स आहेत. तर त्यांनी त्याचं मॅचला जायच्या आधी हेअरकट करणार होतं, त्याच्याबद्दल काहीतरी त्यांनी व्हिडिओ टाकला, खूप पॉप्युलर झाला. त्याच्यात त्याच्या हेअरस्टायलिस्टचं नाव कळालं. तर हेअरस्टायलिस्ट जो आहे तो कुठलं तरी जमैकावरनं इथं मायग्रेट झालेला UK मध्ये, आणि त्यांनी यूट्यूबवर शिकलाय तो सगळं. ओके, केस कसे कापायचे, स्टाईल्स कुठल्या करायच्या वगैरे, आणि यूट्यूबवर शिकून तो आता इंग्लंडच्या फुटबॉलर्सचे हेअरस्टायलिंग करतो. म्हणजे किती पॉप्युलर असेल बघा. तर त्यांनी ते यूट्यूबवर शिकलं कारण त्याला हाऊस होती म्हणून नाही, कारण त्याला त्याचं वापर करून घ्यायचा होता. त्याचं पुढे एक ध्येय होतं की मला आता हेअरस्टायलिस्ट बनायचा. तर तो योगायोगाने त्याचं कला फार नावाजल्या गेली आहे, खूप छान गोष्ट झाली. पण ते उद्देश असल्याशिवाय ती पॅशन येत नाही शिकण्यात. मला वाटतं आपण सगळे ना, आपण बेसिकली आपण या विषयाकडे येतोय की आपण तर ज्या वयात आहोत किंवा ज्या स्टेजला पोहोचलोय, इथे ऑनलाईन लर्निंग किती अवघड आहे, हाच मुद्दा आपण बोलतोय. मला नाही, आय थिंक, कारण की मे बी एका पठडीमधून गेल्यामुळे वगैरे,
तो आता सागर सागर तुझे उदाहरण दिलंस ना, जेव्हा जेव्हा तुझी मुलं शिकत होती किंवा ते जसे आता ऑनलाईन आता आता निवांत वगैरे होतं, ते म्हणालास, मे बी दॅट्स द वे ऑफ डुईंग इट, की जे आपल्याला माहीत नाही की आपण ते करत नाही. याच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन, सेल्फ डिसिप्लिन हा इतका मोठा रोल प्ले करते याच्यामध्ये, याचा इतका मोठा वाटा आहे त्याच्यात, की ती अपेक्षा नाही आपल्या याच्यात, आपल्या डोक्यामध्ये, की स्वतःलाच तुम्हाला स्वतःला सांगायला लागतं की आता तू इथं बस अर्धा तास, हे तर बघ, त्याच्यानंतर अर्धा तास तू स्वतः स्वतः त्याच्यावरती काहीतरी काहीतरी लिहून काढ, त्याचा विचार कर, त्याचं काहीतरी ॲप्लिकेशन कर, त्याचं काहीतरी प्रॅक्टिकल कर. आपल्याला सवय आहे की कॉन्स्टंटली कोणीतरी एक इन्स्ट्रक्टर कोणीतरी आहे की जो तुम्हाला काहीतरी टास्क देतोय, त्याने तुम्हाला आखीव काहीतरी काहीतरी बनवून दिलंय. आय थिंक मेनली आता बघा ना, इतके सगळे हे सगळे आहेत कोर्सेस अवेलेबल, कोर्सेरावरती आहेत किंवा उडीमीवरती किंवा हे बऱ्याच गोष्टी आहेत ना आता. पण ते इट्स लाईक गोइंग टू अ जिम. तुम्हाला तुम्हाला स्वतःला एक मोर मेंटल और सायकोलॉजिकल ना, की तुम्हाला स्वतःला ते दर सकाळी उठून तुमच्या गादीमधून पांघरुणातून बाहेर काढून मग तुम्हाला त्या जॉगिंग ट्रॅकवरती तुम्हाला न्यायला लागतं, मग तुम्ही पळता तिकडे. आणि मग हे दररोजचं स्ट्रगल असतं, तिकडे जाऊन जिममध्ये जायचं, व्यायाम करायचा, जिममध्ये जायचं, व्यायाम करायचा, जिममध्ये जायचं, व्यायाम करायचा वगैरे. मला वाटतं हे ऑनलाईन एज्युकेशनचा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ मोटिवेशनचा खूप मोठा भाग आहे, की जो आपल्या एज्युकेशनमध्ये कधीच नव्हता. तुम्हाला तिथे ॲडमिशन देऊन ठेवलं होतं तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला अगदी फारच अति दुखत नव्हतं तोपर्यंत तुम्ही काही हलला नाही त्याच्यामधून. आणि हा फरक आहे त्याच्यामध्ये. आय थिंक हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर खूप सारे ऑनलाईन कोर्सेस आहेत, खूप सारे ऑनलाईन ॲव्हेन्यूज आहेत की जिथे तुम्हाला पैसे देऊन किंवा पैसे न देता बऱ्याच गोष्टी शिकता येतात. तो हेतूचा जो म्हणालाच विषय तो पण खूप चांगला आहे का, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला एक कमिटमेंट येऊ शकते की मला उपजीविकेचं साधनच नाही आहे काय म्हटल्यानंतर मला काहीतरी स्किल्स शिकणं भाग आहे. आणि मला आता मे बी मला आता दिसते की मी नावाचं काम करू शकतो किंवा मला तिथे अपॉर्च्युनिटी आहे, पण मला हे शिकलंच पाहिजे. इफ आय डू दॅट मला इमिजिएटली काहीतरी मिळेल. हा जर ड्रायव्हर असेल तर मी काही पण करून ते शिकेन, ऑनलाईन जाईन किंवा, कारण ऑनलाईन आता हे सर्वात इझिएस्ट अवेलेबल हे झालं मीन. ते जर त्याचा जर उद्देश नसेल तर हा फक्त छंद म्हणून इतकंच उरतं. आणि हा छंद म्हणून जर उरलेला असेल, छंद म्हणून मी काहीतरी असंच एक शिकतोय, तर त्यामध्ये ती कमिटमेंट दरवेळेस येईलच असं नाही आहे. त्यामुळे तो आधी तुम्हाला का शिकायचं आहे हा जर पार्ट क्लिअर असेल आणि त्याच्यामधून जर तुम्हाला आता काहीतरी डू ऑर डाय सिच्युएशनमधून तुम्ही आलाय किंवा म्हणून तुम्हाला शिकलंच पाहिजे आता, किंवा तुम्हाला एक इंटरनल आतून तेवढी जर असेल ड्राईव्ह, तर ते सातत्य राहतं असं वाटतं मला. अदरवाईज तो एक छंद म्हणून उरतो आणि तसंच तेवढाच होऊन संपतो. आणि मला असं वाटतं की हे एक आपल्या स्टेजचा पण परिणाम आहे. हे अवघड नाही, हां. मला तेच ॲक्च्युली बाकी मला सगळं पटलं, पण मला वाटतं की हा म्हणजे एका स्टेजचा असं मला नाही वाटत. मला वाटतं हा ग्लोबल इश्यू आहे. ग्लोबल म्हणजे सगळ्यांनाच येणार, कारण आपली ह्युमन टेंडन्सी आहे, राईट? की मला जर कुणी नुसता एखादा व्हिडिओ दाखवून आणि मला असं आरामात बसून जर काहीतरी कळतंय असं फिलिंग पण देत असेल, तर का नाही? म्हणजे मी तिकडंच जाणार ना. जसं की जिममध्ये जायचं मोटिवेशन लागतं, तर बरोबर एक्झॅक्टली. पण तेच सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम येतो. की मे बी खूप कमी जण असतील की ज्यांना काहीतरी खूपच ज्यांचं फोकस्ड आहेत किंवा ज्यांचं आहे ते मे बी जात असतील. पण अदरवाईज हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच कधी ना कधी येणार आहे. आता मे बी लहान मुलांना जर आपण तसं शिकवलंच की नाही तुम्ही असं करा आणि नुसते व्हिडिओ बघू नका, पण मध्ये थांबून ॲक्च्युली तुम्ही काहीतरी फिजिकल स्किल्स पण त्याच्यातनं घ्या किंवा म्हणजे चित्र काढून बघा किंवा काहीतरी बनवून बघा, तर मग त्या गोष्टी होतील. पण हा मला वाटतं मोरलेस हा सगळ्यांना प्रॉब्लेम येणारच आहे. आपण जेव्हा आता जसं आपण जास्तीत जास्त ऑनलाईन रिसोर्सेसकडे जाऊ, तिकडून आपण काहीतरी शिकायला बघू, तर सगळ्यांना हा प्रॉब्लेम कुठं ना कुठं तरी येणारच आहे. म्हणजे पुस्तक वाचणं आणि टी व्ही हा सेम, मला तर तेच एकदम चांगलं मेटाफर वाटतं की ज्या त्यात तसा तो आहे. एक मी कोर्स केला होता एक काही महिने, आय थिंक 1 वर्षापूर्वी, लर्निंग हाऊ टू लर्न म्हणून. आय थिंक कोर्सेरावरतीच केला होता वाटतं मी, आणि खूप इंटरेस्टिंग होता त्याच्यामध्ये. आणि तो ॲक्च्युली बराचसा तो कॉलेज ग्रॅडसाठी होता तो, की तुम्ही एखादा विषय, एखादा धडा, एखादा काहीतरी कॉन्सेप्ट तुम्ही कशी शिकायची, तुमच्या मेंदूमध्ये काय होतं, कसे न्यूरॉन्सची कनेक्शन फायर होतात, तुम्हाला मग ते पोमोडोरो टेक्निक वगैरे, की तुम्ही अर्धा तास कसं बसायचं एका ह्याच्यामध्ये, हाऊ डू यू ब्रेक इट डाऊन इंटू स्मॉलर चंक्स, की तुम्ही एक अख्खा विषय मला शिकायचा असं न म्हणता तुम्हाला 30 मिनिटाचे 30 भाग करायचे 30 दिवसामध्ये, असा विचार करा. आणि मग त्यांना हाऊ डू यू मेक शुअर दॅट की ते 30 मिनिट मला एकदम डिस्ट्रॅक्शन फ्री असतील, की तुमचा मेंदू कशा गोष्टी असोसिएट करतो. एखादी तुम्ही शिकलेली कॉन्सेप्ट मे बी तुम्ही समजा तुम्ही अशी एक जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही
म्हणजे मी काय करायचो, हे कंटिन्युटी राहण्यासाठी मी हे जनरली रात्री करायचो आणि त्यानंतर आईस्क्रीम खायचो. सो इट बिकेम लाईक अ पॅटर्न इन माय ब्रेन. सो दॅट ड्राईव्ह बऱ्याचदा काय झाली की ती काही वेळा असायचं की हा आता मला आज करायचं, पण असे पण दिवस असायचे की अरे नाही यार आज मला आजचं लेसन नाही करायचंय. त्यावेळेस ते आईस्क्रीम यूज टू पुल मी, की हा मग ते केल्यानंतर आपलं आईस्क्रीम मिळणार आहे बरं का, असं ते. आणि इट वर्क. आणि दॅट्स वन ऑफ द टेक्निक्स विच दे गिव्ह, की ब्रेक इट इन टू स्मॉलर चंक्स, मोटिवेट युअर सेल्फ टू डू दॅट स्मॉल चंक विच इज व्हेरी सिमिलर टू तुम्ही जिमला जाता. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी हे सगळे टेक्निक दिले होते की क्रॉस एनॉलॉजीज कशा करायच्या, की तुम्ही एखादा विषय शिकताय, त्याच्यामध्ये एखाद्या कॉन्सेप्ट शिकताय, पण तुमचे बाकीचे 23 तास दिवसामध्ये तुम्ही कधी बाकीच्या गोष्टी करताय त्याच्यामध्ये ते त्यांचं म्हणणं होतं की ट्राय टू क्रॉस लिंक. कारण तुमचं ब्रेन, तुमचा मेंदू तशा प्रकारे गोष्टी साठवतो की सपोज मी शिकतोय फोटोग्राफी आणि मी कुठेतरी एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कुठल्या तरी एखादी कॉन्सेप्ट आणि इथल्या याच्यामध्ये जर काहीतरी त्याचं माझ्या मनामध्ये काहीतरी लिंक लावली तर ते मला तसं लक्षात राहू शकतं. इट स्टेज विथ यू लॉंगर. किंवा इवन अशा त्यांनी बऱ्याच टेक्निक्स सांगितल्या होत्या की एखाद्या सपोज एक बँकिंग अँड फिनान्स वगैरे काहीतरी असेल, त्याच्यामध्ये तुमच्या 10 कॉन्सेप्ट असतील की जे एकमेकाशी निगडीत आहेत, त्या तुम्हाला लक्षात राहतच नाही आहेत. मग त्यांचं म्हणणं असं होतं की मे बी तुम्ही एका हॉलमध्ये आहात, लिव्हिंग रूममध्ये आहे, की तिथे एक चेअर आहे, सोफा आहे, बेड आहे, कम्फर्टर आहे, कम्प्युटर आहे, टेबल आहे. अँड नाऊ इन युअर ब्रेन यू असोसिएट एव्हरीथिंग विथ एव्हरी कॉन्सेप्ट. सो एव्हरी टाइम यू विल रिकॉल द एंटायर रूम. आणि त्याने अशा लहान कन्सेप्ट त्यांनी इतक्या दिल्या होत्या. आणि त्याच्या शेवटी मला असं कळलं की हे आजकालच्या ग्रॅज्युएट्सना हे बाय डिफॉल्टच कळतं, आपल्याला कळत नाही, कारण की आपल्या वेळेस हे सगळं नव्हतं. पण हे जे असेल, त्यांचं म्हणणं असं होतं की इफ यू मास्टर दीज थिंग्स तर तुम्हाला हे कुठलीही गोष्ट शिकणं तुलनेने आय वुड नॉट से सोपं, पण त्याच्यात तुम्हाला सातत्य ठेवता येतं किंवा होऊ जातं. आणि त्याच्यामध्येच या सगळ्या टेक्निक्स होत्या आणि विच वॉज व्हेरी इफेक्टिव्ह. आणि एकदा तुम्ही ठरवलं की मला हे शिकायचं आहे, then go through that drill. It is not rocket science. Your brain works. Everybody knows how your brain works. And then they give you like the 10 techniques. You see whichever one works for you, and then get to the drill. एक्झॅक्टली हे जे तू आता म्हणाला, हा तेच आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे इवन जे तू कन्सेप्ट असोसिएट करायचं म्हणतो ना, ते पण मी हे केलं होतं. म्हणजे बिल गेट्सनी पण त्याच्यात सांगितलं होतं की मोठ्या कन्सेप्ट करा, मग तुम्ही छोट्या ह्याच्यामध्ये ओव्हरऑल हे करतात. ठीक आहे, मला वाटतं खूप इंटरेस्टिंग झालं आपलं आजचं बोलणं आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी कळाल्या, मला बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. आणि तेच आहे, सेल्फ डिसिप्लिन तर आहेच, आपल्याला ते नवीन काही शिकायचं असेल तर ते लागणारच आहे. पण अशा काही टेक्निक्स म्हणा, हॅक म्हणा, त्या पण काहीतरी असू शकतात ज्या आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये मदत करतील. पण ओव्हरऑल आपण का शिकायचं आणि कसं शिकायचं हे मला वाटतं ह्याच्यावरही तेवढाच विचार केला पाहिजे जेव्हा आपण काहीतरी नवीन गोष्ट शिकतो. त्याच्याने आपण जास्त आपल्या वेळेचा पण सदुपयोग होईल आणि जास्त इफेक्टिव्हली गोष्टी शिकू. आणि नुसती माहिती नाही तर काहीतरी ज्ञान किंवा त्यातनं एखादं स्किल किंवा कौशल्य म्हणतो ते पण आपलं डेव्हलप होऊ शकतं. हां, तर त्यात म्हणजे शेवटी काय, हे सगळं करून आनंद मिळाला पाहिजे. तो आनंद भले तुम्ही काहीतरी शिकल्याचा आनंद असू द्या, काहीतरी नवीन समजल्याचा आनंद असू द्या, किंवा पगार वाढल्याचा आनंद असू द्या, आनंद मिळाला पाहिजे. किंवा लाईक मिळवण्याचा येस, फेसबुकवर. ठेंगे हवे ठेंगे. चला, मजा आली आज गप्पा मारून आणि लवकरच भेटू पुन्हा. बाय बाय.